आणि ह्या गोशाळेला इथं दुभत्या गाई नाहीत, ह्या लोकांनी सोडून दिलेल्या आहे, कोणाला सांभाळता येत नाही, कोणाला चारा नाही, त्या सगळ्या ह्या गाई. मग ह्या गाईचं दूध मिळत नाही, मग काय मिळते? रोज आपल्याला गोमूत्र आणि शेण. गोमूत्र आणि शेणापासून आपण जीवामृत तयार करतो, बरोबर. आणि हे जीवामृत आपण शेतीला खत म्हणून देतो. ह्या सेंद्रिय खतामुळं जमिनीतला सेंद्रिय कल वाढतो आणि मातीची उत्पादकता वाढते, माती नरम होते. आणि रासायनिक खताने काय होतं? जमिनीचा पोत, जमीन कडक बनते आणि कालांतराने ती नापीक होण्याची भीती आहे. म्हणून आपण एक नवीन छोटासा प्रयोग केला की सेंद्रिय शेतीचा आपल्याला उद्योग करायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं? मग शेतीला जोडधंदा असावा म्हणून आपण हा धूप कांडी, अगरबत्ती हा एक छोटासा प्रयोग आपण 1 महिन्याभरापूर्वी चालू केला. आता आपल्या ह्या ट्रायल चालू आहे आणि ट्रायल आपल्या सक्सेस झाल्या. आता आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई, भिवंडी, सातारा या ठिकाणी आपले ट्रायल बेसवर हे प्रॉडक्ट आपले गेलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे. ह्याच्यामध्ये काय असतं? गाईचं शेण, एक गौरगाव म्हणून आपली गवार असते ना, खायची गवार, तिचं कुठून आहे ना आपण त्याची पेस्ट तयार करतो. त्या पेस्टने काय होतं? ह्याचं बाइंडिंग होतं. बाइंडिंग म्हणजे काय? घट्टपणा येतो, डेन्सिटी वाढते, त्याला कडकपणा येतो, तुटत नाही ते. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो? एवढा इकडे हा गुगलचा दगड आहे, एक सुगंधी आहे ना, सुगंधी पदार्थ आहे. मग याला आपण कुटतो आणि हे कुटल्यानंतर हे असं आपण ह्याच्यामध्ये भरतो. आणि आपली समाधी जी आहे ना छत्रपती संभाजी महाराजांची, त्याची जी निर्माल्य आहे, रोजची फुलं, ती फुलं आपण सुकवतो आणि ती सुकून त्याची पेस्ट तयार करून, त्याची पावडर तयार करून आपण ह्याच्यामध्ये वापरतो. म्हणजे ती निर्माल्य आपल्या इकडे तिकडे पाण्यात न सोडता, पाण्याचं प्रदूषण न करता आपण त्याचा चांगला उपयोग करण्यासाठी ह्या धूप कपामध्ये आपण त्याचा वापर करतो. आणि त्याच्यानंतर आपण एक धूपकांडीचा एक प्रयोग केला. शेती मशीन आहे सगळं, याच्यामध्ये आपण ते मिश्रण टाकतो. पहिल्यांदा ते मिक्सर मशीनमध्ये आपण मिश्रण तयार करतो. मिश्रण हां, जसं एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे वजन करून आपण ह्याच्यामध्ये टाकतो आणि याच्यामध्ये हे अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स होतं. ह्याच्यामध्ये लाकडाचा भुसा, गाईचं ताजं शेण घेतो आपण. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पहिलाच प्रयोग असेल की ताज्या शेणापासून आपण हा प्रॉडक्ट तयार केला. नंतर हे मिश्रण घ्यायचं. ही जी मशीन, ह्याच्यामध्ये आपण मिश्रण टाकतो आणि इथून आपण धूप काढली. ह्याचं एक 4 इंचाचं प्रमाण हे ह्याच्यावर रोलरवरती येते. मग आपण इथं कलेक्ट करायच्या आणि सुकायला ह्याच्यावरती टाकायच्या. मग त्याचे आपण एक सारख्या साईज करण्यासाठी मग एक आपलं प्रमाण असतं 3 इंच 4 इंच, ते कट करायचं. उरलेलं जे वेस्ट आहे परत ह्याच्यात टाकायचं. हा झाला धूप कांडीचा. आता धूप खूप कसं बनवायचं तुम्हाला दाखवतो. ही विदाउट इलेक्ट्रिसिटीची मशीन आहे. ह्याला वीज लागत नाही, ह्याला माणसाचे लागतात श्रम. दूध न देणाऱ्या गायींचा सांभाळ करायला लोक कंटाळतात. म्हणून ह्या गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून आपल्याला काहीतरी करून तिला कसं जगावता येईल आणि आपल्याला रोजगार कसा तयार होईल त्याचं एक उत्तम साधन. हे अशा पद्धतीने ह्याला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर ह्याला वरती घ्यायचं. हा झाला कप तयार. मी याला साधारणतः 2 दिवस आपल्याला लागतात. 2 दिवसांनी चांगला ड्राय झाला की मग ह्याच्यामध्ये फिलिंग मटेरियल टाकायचं. म्हणजे आता ते तुम्हाला दाखवलं ना गुगल, ते भरायचं. 2 दिवस त्याला सुकवायचं. नंतर आपण हे असं आपलं पॅकिंग आहे. हे पॅकिंगवरती आपण काय केलंय? आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, म्हणजे आपल्या धर्मामध्ये सुरुवातीला गोपालन करायचा संदेश समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजांनी दिला. मग आपण त्यांच्या नावाने छत्रपती हा प्रॉडक्ट आपण तयार केला. अशा पद्धतीने हा छोटासा लघु उद्योग आपला चालू आहे आणि चांगल्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतोय. कारण आपल्याला देव, देश आणि धर्म हे कार्य करण्यासाठी हे गरजेचं आहे. आपल्या धर्मामध्ये गायला देवाचं स्थान आहे. अनादी काळापासून देवांच्या सृष्टीपासून आजपर्यंत पृथ्वीवरती एकच जीव समतल आहे, तो म्हणजे गाय.